नमस्कार विद्यार्थी मित्र, कसे आहात? खुश आहात ना? ओके. पुन्हा एकदा बी ए भाग 2 मधील भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक डॉक्टर एस.एम. कांबळे, भूगोल विभाग प्रमुख, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस. आपण अभ्यास करत आहोत बी ए भाग 2 मधील सेमिस्टर क्रमांक 3 मधील पेपर क्रमांक 3 सॉइल जिओग्राफी, मृदा भूगोल या विषयाचे आपले 4 ते 5 लेक्चर्स झालेले आहेत. आज आपण याच्या पुढील भाग पाहणार आहोत. मृदा भूगोल याच्यातला प्रकरण क्रमांक 1 मूलभूत मृदा भूगोल, बेसिक सॉइल जिओग्राफी. आता मूलभूत मृदा भूगोलामध्ये आपण गेल्या वेळी सांगितलं होतं की तुम्हाला आपल्याला 3 मुद्दे आहेत. काय की मृदा भूगोल, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, मृदा भूगोल व मृदा शास्त्र यांच्यातील परस्पर संबंध, मृदा भूगोलाचे महत्त्व. 3च मुद्दे आहेत. ओके. आता आपलं चालू काय की मृदा भूगोलाच्या व्याख्या झाल्या, मृदा भूगोलाचे स्वरूपही झाले आणि मृदा भूगोलाची व्याप्ती आता आपल्याला पाहायची आहे. मृदा भूगोलाच्या व्याप्तीच्या संदर्भात याच्या अगोदर आपण थोडंसं इंट्रोडक्शन पार्ट पाहिलेलं आहे की व्याप्तीचा अर्थ काय, मृदा भूगोलाची व्याप्ती म्हणजे काय किंवा भूगोलाची व्याप्ती म्हणजे काय. व्याप्ती, विषय सामग्री, क्षेत्र किंवा अभ्यास विषय हे वेगवेगळे शब्द आहेत. त्याला इंग्लिशमध्ये स्कोप ऑफ सॉइल जिओग्राफी असं म्हटलं जातं. स्कोप हा एकच शब्द, पण हे वेगवेगळे शब्द मराठीमध्ये जरी वापरले असले तरी त्यांचा अर्थ एकच. आपण थोडंसं पाठीमागच्या तासाला काय झालेलं आहे त्याचा थोडक्यात आढावा आपण घेऊ. किंवा मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे घटक काही आहेत. ज्यावेळी आपण मृदा भूगोलाची व्याप्ती पाहतो त्यावेळी त्या व्याप्तीमध्ये मृदा भूगोलामध्ये कोणकोणते घटक अभ्यासले जातात त्याची विभागणी एक 7 विभागामध्ये केलेली आहे. अगदी थोडक्यात ढोबळमानाने केलेली आहे. खरं तर मृदा भूगोलाची व्याप्ती फार विस्तृत आहे, पण त्याचे ते विस्तृत घटक जे आहेत ते प्रत्येक घटकाचा स्वतंत्र जर आपण अभ्यास करायचं म्हटलं तर ते फार मोठा आवाका होईल, फार मोठा विस्तार होईल. मग त्याच्याविषयी काय की हे सगळे घटक आहेत ते त्यांना ग्रुपमध्ये विभागलं गेलं आणि मग हे असे ग्रुप, हे 7 ग्रुप आहेत, 7 घटक आहेत, 7 विभाग आहेत की ज्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या मृदा भूगोलाच्या वेगवेगळ्या विषयांचा त्याच्यामध्ये समावेश करून अभ्यास करणार आहोत. एक सिस्टमॅटिक पद्धतीचा अभ्यास की जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर समजेल आणि उमजेल. आता पहा, मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे घटक किती आहेत? 7 घटक आहेत. कोणते घटक आहेत? मूलभूत घटकांचा अभ्यास. मूलभूत घटकांचा अभ्यास म्हणजे मृदेची संदर्भात असणारे जे काही मूलभूत घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास. दुसरा मुद्दा आहे मृदा निर्मिती व रचना. मृदेची निर्मिती कशी होते, मृदेची रचना कशा प्रकारची आहे, मृदा निर्मितीच्या प्रक्रिया कोणकोणत्या आहेत, मृदेचे छेद कशा प्रकारचे असतात, मृदेमध्ये कोणकोणते घटक असतात, त्यांचं प्रमाण काय, याच्या संदर्भातलं. मृदेतील घटक आणि गुणधर्म. आता मृदेमध्ये कोणकोणते घटक आहेत ते जसं आहे हवा आहे, पाणी आहे, खनिजे आहेत किंवा तुमचं जैविक काही घटक आहेत आणि गुणधर्म काय आहेत, मृदेची वेगवेगळ्या प्रकारची गुणधर्म. आता हे सगळे जे मृदेचे गुणधर्म आहेत त्याला अनुसरून मृदेचे वर्गीकरण. मृदेचे वर्गीकरण वेगवेगळ्या बेसिसवरती वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. ते मृदेचे वेगवेगळे केलेलं वर्गीकरणांचा आपल्याला अभ्यास. त्यानंतर मृदेचे प्रकार, मृदेचे टाइप्स ऑफ सॉइल. मृदेचे प्रकार, प्रदेश बदलला की मृदा वेगळ्या प्रकारची आपल्याला दिसते, हे आपण अनुभवतो. पण त्याला नाव काय आहे, त्या मृदेचं नाव काय आहे, त्या मृदेची वैशिष्ट्ये काय आहेत, त्या मृदेचे गुणधर्म काय आहेत, त्यांचा प्रकार कोणत्या घटकाच्या आधारावरती निश्चित केलेला आहे, ते मृदेचे प्रकार. मृदेची अवनती म्हणजे ऱ्हास, गुणवत्ता ढासळणे, त्या घटकांचाही आपल्याला अभ्यास. आणि मृदा व्यवस्थापन, मृदेचे व्यवस्थापन कसं करायचं, कॉन्झर्वेशन ऑफ सॉइल, मॅनेजमेंट ऑफ सॉइल, हे कसं आहे, मृदेचे संवर्धन कसं करायचं, संवर्धनाच्या पद्धती कुठल्या, व्यवस्थापनाच्या पद्धती कुठल्या, व्यवस्थापन का करणं गरजेचं आहे, इत्यादी इत्यादी. हे मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे घटक आहेत की ज्याच्यावरून आपल्याला मृदा भूगोलाची व्याप्ती किती विस्तृत आहे याची कल्पना येते. ओके. आता आपण हे 7 घटक 1 बाय 1 स्टेपमध्ये पाहू. मूलभूत घटकांचा अभ्यास.
म्हणजे मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे जे घटक आहेत, व्याप्तीमध्ये मी पाहतोय, व्याप्तीमध्ये सांगतोय, मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे जे घटक आहेत ते एकूण अनेक घटक आहेत. त्यापैकी पहिला घटक जो आहे तो मूलभूत घटकांचा अभ्यास. मृदेचे मूलभूत घटक आहेत. कोणते घटक आहेत? हवामान आहे, जैविक घटक आहेत, भूपृष्ठ आहे, मूळ पदार्थ आहे, कालावधी आहे. ओके, हे पहा, 5 घटकाचा परिणाम मृदेवरती होतो किंवा ह्या 5 घटकांच्या परिणामामुळं परिपक्व मृदा तयार होते किंवा या 5 घटकाच्या परिणामामुळं एक विशिष्ट प्रकारची मृदा तयार झालेली पाहावयास मिळते. आता याच्यातलं हवामान एक घटक जर आपण घेतला तर त्या हवामानाचा परिणाम मृदेवर, सगळ्या हवामानाचा प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूवरती परिणाम होतोच डेफिनेटली. मृदेवरती हे परिणाम होतोच, पण हा परिणाम कशा पद्धतीनं होतो, त्यामुळे मृदेमध्ये कोणते बदल होतात, त्या घटकांचा अभ्यास. जैविक घटकामध्ये जे बायोटिक फॅक्टर्स आहेत ते कोणकोणते आहेत, त्यांचा कसा परिणाम होतो, त्यामुळे कशी मृदा तयार होते, त्यामुळे कसे मृदेचे गुणधर्म बदलतात. भूपृष्ठाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की भूपृष्ठाचे प्रकार, की ढोबळमानानं पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, खचदरी असेल, उंचवटे असतील, टेकड्या असतील, प्रत्येक ठिकाणी आढळणारा भूपृष्ठाचं स्वरूप हे वेगवेगळं आहे. भूपृष्ठाला उतार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा आहे किंवा विस्तार वेगळ्या ठिकाणी आहे, उंचवटा किंवा सखल भाग वेगवेगळ्या प्रकारचा आहे. त्यांचा परिणाम मृदा निर्मितीवरती कसा होतो. मूळ पदार्थ, मृदा कशापासून तयार होते? खडकापासून. खडक, मग तो मूळ खडक कोणते आहेत, त्या खडकामध्ये कोणते गुणधर्म आहेत, कोणती खनिज आहेत, त्याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये समाविष्ट होतो. आणि कालावधी, मृदा काय की काल एका दिवसामध्ये मृदा तयार होत नाही किंवा काल मृदा वेगळ्या प्रकारची होती, आज मृदेचे गुणधर्म बदलले, आज वेगळ्या प्रकारची झाली, असंही होत नाही. तर मृदेची निर्मिती होण्यासाठी त्याला कित्येक वर्षाचा कालावधी आवश्यक असतो आणि त्यामुळे कालावधी हा सुद्धा एक मृदेच्या मूलभूत घटकातला एक घटक आहे. आता हे झालं वरवरच. आता आपण 1 बाय 1 एक एक करून सखोल अभ्यास करू की मूलभूत घटक, मृदेचे मूलभूत घटक किंवा मृदेच्या मूलभूत घटकांचा अभ्यास मृदा भूगोलामध्ये कशा पद्धतीने केला जातो. एक पहिला हवामान. हवामानाचे महत्त्वाचे घटक कोणते आहेत? एक तापमान आणि पर्जन्य. खरं तर हवामानाचे असंख्य घटक आहेत, ते आपण हवामानशास्त्रामध्ये अभ्यासतो. कोणते आहेत? की तापमान आहे, वायुभार आहे, आर्द्रता आहे, पर्जन्य आहे, वृष्ट्या आहे, दव आहे, दहिवर आहे, धुक्या आहे, रैम आहे, इत्यादी इत्यादी अनेक. पण इथं आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यास थोडासा त्रोटक आहे. आपल्याला कन्सेप्ट समजावून घ्यायचे आहे, बरोबर आहे. कन्सेप्ट, हवामानाची कन्सेप्ट. आता एखाद्या ठिकाणी आपण म्हणतो की हवामान उष्ण प्रकारचं आहे, एखाद्या ठिकाणी म्हणतो हवामान शीत प्रकारचं आहे, एखाद्या ठिकाणी म्हणतो हवामान समशीतोष्ण प्रकारचं आहे किंवा एखाद्या ठिकाणी उष्ण कोरडे हवामान आहे. हे हवामान जे ठरवलं जातं एखाद्या प्रदेशातील, तर त्या प्रदेशातील 30 ते 35 वर्ष हवेच्या स्थितीचा अभ्यास केला जातो, हवेच्या स्थितीचं निरीक्षण केलं जातं आणि मग जी काही माहिती आहे, जी काही डेटा गोळा केलेला आहे निरीक्षणातून किंवा संकलनातून, त्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणचं हवामान कोणत्या प्रकारचं आहे हे निश्चित केलं जातं. आता या ठिकाणी आपण जास्त खोलात न जाता आपण हवामानाचे 2 घटक, तापमान आणि पर्जन्य, या 2 घटकांचा मृदेच्या निर्मितीवरती कशा पद्धतीनं परिणाम होतो त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत की ज्यामुळं आपल्याला मृदा भूगोलाची व्याप्ती काय आहे ते समजून येईल, बरोबर. आता पहा, तापमान हा एक घटक आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सर्वत्र तापमान एकसारखं आपल्याला आढळत नाही. काही ठिकाणी तापमानाचं प्रमाण जास्त आहे तर काही ठिकाणी तापमानाचं प्रमाण कमी आहे. त्यामुळं
वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आढळणारं तापमान वेगवेगळं आहे. त्याचा परिणाम किंवा कमी आणि जास्त तापमानाचा परिणाम मृदेच्या निर्मितीवरती झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. कारण जर तापमान एखाद्या प्रदेशामध्ये जास्त असेल तर त्या ठिकाणी विदारणाची क्रिया मोठ्या प्रमाणात होते. विदारण म्हणजे झीज. कारण अत्याधिक तापमानामुळं खडक कमकुवत बनतो किंवा खडक प्रसरण पावून त्याचे पापुद्रे अलग होतात किंवा खडक दुभंगतो, खडकाची तुटफूट होते आणि त्यामुळं मग मृदेची निर्मिती झालेली आपल्याला पाहावयास मिळते. आता तापमानाचा रासायनिक व जैविक प्रक्रियेवरतीही परिणाम झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आता ज्यावेळी एखाद्या प्रदेशातील तापमान वाढलेलं असतं किंवा कमी झालेलं असतं त्यावेळी अतिसूक्ष्म जे जीवजंतू आहेत किंवा जीवजंतू विषयक ज्या क्रिया आहेत त्या क्रियेवरती परिणाम होतो. म्हणजे जमिनीमध्ये वेगवेगळे घटक असतात, काही जैविक घटक असतात किंवा जीवजंतू असतात, कीटक मुंग्या वगैरे असतात, यांच्यावरती याचा तापमानाचा परिणाम होतो आणि त्या तापमानामुळं एक सेंद्रिय प्रक्रिया मृदेमध्ये होते की ज्यामुळे मृदा एक विशिष्ट प्रकारची निर्माण झालेली आपल्याला पाहावयास मिळते. जे तापमान कमी आणि तापमान जास्त याच्यामुळं मृदा विशिष्ट प्रदेशामध्ये विशिष्ट प्रकारची तयार झालेली आपल्याला आढळते. म्हणजेच हवामानातील घटक तापमानाचा हा मृदेच्या निर्मितीवरती परिणाम होत असतो. दुसरा घटक आहे की पर्जन्य, पाऊस. आता हा पाऊस प्रत्येक ठिकाणी सारख्या स्वरूपात वितरित झालेला नाही. काही ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असे प्रदेश आहेत की जेथे वर्षभर पाऊस पडतो, काही असे प्रदेश आहेत वर्षातील काही कालावधीच पाऊस पडतो, तर असे काही प्रदेश आहेत की जिथे वर्षभर पाऊसच पडत नाही, की ज्यामुळे तिथं वाळवंटी प्रदेश तयार झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. विद्यार्थी मित्र, पृथ्वीच्या पृष्ठभागावर पर्जन्याचं वितरण समान झालेलं नाही, एक भाग. दुसरा भाग, ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या त्या ठिकाणी त्याचं स्वरूप वेगळं आहे. काही वेळा पावसाचे स्वरूप म्हणजे काय, कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडतो तर जास्त कालावधीमध्ये कमी पाऊस पडतो. म्हणजे कसं आहे की बाबा रिमझिम पाऊस आहे, मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे, ढगफुटी आहे. हे मग एखाद्या प्रदेशामध्ये कोणत्या स्वरूपाचा पाऊस पडतो त्या पर्जन्याचा कालावधी किती आहे याचा परिणाम तेथील मृदेवरती झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आता पहा, जर एखाद्या प्रदेशामध्ये पर्जन्याचं प्रमाण जास्त असेल तर काय होतंय की आकाशातून पडणाऱ्या पाण्याचा आघात जमिनीवरती होतो, खडकावरती होतो आणि खडकावरती या पावसाच्या पाण्याचा मारा बसल्यामुळं खडक दुभंगतो, खडक कमकुवत होतो आणि खडकाचे पापुद्रे अलग होतात किंवा खडकाची तुटफूट होते आणि त्या तुटफुटीमुळे निर्माण झालेला जो गाळ आहे त्या गाळाच्या संचयनापासून मृदा तयार होते. हा एक भाग. दुसरा भाग असा की पर्जन्यामुळं ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो त्या ठिकाणी बऱ्याच वेळा जमिनीमध्ये पाणी झिरपतं, पर्क्युलेशन त्याला आपण म्हणू. जमिनीमध्ये खोलवर पाणी झिरपत जातं. ज्यावेळी जमिनीवरती पाणी खोलवरती झिरपत जातं त्यावेळी जमिनीच्या वरच्या थरामध्ये असणारी काही घटक द्रव्ये किंवा सेंद्रिय द्रव्ये किंवा रासायनिक द्रव्ये हे ती पाण्यामध्ये विरघळतात आणि खोलवरती जातात. त्यामुळं मृदेच्या खालचा जो थर आहे, मृदेचा जो खालचा थर आहे त्याच्यामध्ये ते संचयित होतात, पण वरच्या थरातील खनिज द्रव्ये निघून गेलेली असतात आणि वरच्या जो मातीचा जो वरचा थर आहे भूपृष्ठालगतचा त्याचे गुणधर्म बदलतात, त्याचे वेगळे प्रकार तयार होतात. म्हणजे पर्जन्याचा असा परिणाम मृदेच्या निर्मिती म्हणजे विशिष्ट प्रदेशामध्ये विशिष्ट प्रकारची आपल्याला मृदा आढळते कारण त्या प्रदेशामध्ये अस्तित्वात असणारं हवामान हे वेगळ्या प्रकारचं असतं. याचा अभ्यास आपण मृदा भूगोलाच्या व्याप्तीमध्ये करतो की मृदा भूगोलाची
मृदा भूगोलाचे अभ्यासाचे मूलभूत घटक कोणते आहेत? त्यातला हवामान हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आणि हवामानामधील तापमान आणि पर्जन्य हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक की ज्यांच्या परिणामामुळं वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारची मृदा तयार झालेली आपल्याला आढळते. ओके. नेक्स्ट, व्याप्तीमधला एकच मुद्दा आपण पहिला मुद्दा पाहतोय, मूलभूत घटकांचा अभ्यास. त्याच्यामधला हवामान हा घटक आपण अभ्यासला. आता दुसरा घटक जो आहे मूलभूत घटकामधला जैविक घटक, बायोटिक फॅक्टर्स. आता जैविक घटकामध्ये 3 घटकांचा समावेश होतो. कोणकोणत्या? वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव. हे 3च घटक, वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव, यांचा परिणाम मृदेवरती तयार झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आता यांचा परिणाम कसा होतो? वनस्पतींचा परिणाम कसा होतो? आता पहा, वनस्पतींचं वितरण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सारख्या प्रमाणामध्ये झालेलं नाही. काही ठिकाणी वनस्पती घनदाट अरण्य आढळतात, काही ठिकाणी विरळ आढळतात, काही ठिकाणी वनस्पतीच आढळत नाही. पण हे वनस्पतींचे प्रकार पण वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी आपल्याला सदाहरित जंगले आढळतात, काही ठिकाणी आपल्याला काटेरी खुरट्या वनस्पती आढळतात, काही ठिकाणी आपल्याला पानझडी प्रकारची वनस्पती आढळते. आता ही वनस्पतींची वैशिष्ट्यही वेगळी असतात, बरोबर. काही वनस्पतींची पाने लहान असतात, काही वनस्पती पाने मोठी असतात, बरोबर. तसं वनस्पतींचे रासायनिक गुणधर्म सुद्धा असतात की काही वनस्पतीमध्ये पोटॅशियम, नायट्रोजनचे यासारखे घटक अस्तित्वात असलेले आपल्याला पाहावयास मिळतात किंवा मॅग्नेशियम सारखे घटक अस्तित्वात असलेले पाहावयास मिळतात. आता एक भाग, वनस्पती ज्या प्रदेशामध्ये आपल्याला आढळते त्या वनस्पतींचं स्वरूप काय आहे, त्या वनस्पतींचा प्रकार काय आहे, त्या वनस्पतींची वैशिष्ट्ये काय आहेत, याचा परिणाम त्या ठिकाणच्या मृदेवरती तयार झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. ज्या ज्या प्रदेशामध्ये वनस्पती आहेत त्या वनस्पतीची मुळे जमिनीमध्ये खोलवरती रुजवली जातात. त्यामुळं तेथील जमिनीला पाण्याचा पुरवठा होतो, ऑक्सिजनचाही पुरवठा होतो, बरोबर आहे. म्हणजे मृदेला पाणी आणि ऑक्सिजन किंवा वायू, हवा हे कशामुळे मिळते? वनस्पतींच्या मुळामुळे मिळते. एक बघ, या वनस्पतींची पाने गळून जमिनीवरती पडतात. त्याला आपण पालापाचोळा म्हणतो. हा पालापाचोळा ज्यावेळी जमिनीवरती पडलेला असतो त्यावेळी जमिनीच्या अंतर्गत भागातून त्याला उष्णता मिळते, वरून ही उष्णता मिळते आणि त्या ठिकाणी त्या वनस्पतीमध्ये असणारा बाष्प, ही उष्णता यांच्यामुळं तिथं एक रासायनिक प्रक्रिया होते की ज्या रासायनिक प्रक्रियेमुळं ह्युमस या घटकाची निर्मिती होते की जे एक प्रकारचं आपण खत म्हणून मृदेच्या उत्पादकतेला ते अत्यंत महत्त्वाचं आहे. जे ज्या मृदेला ह्युमस या घटकाचं प्रमाण, ज्या मृदेमध्ये ह्युमस या घटकाचं प्रमाण जास्त आहे ती मृदा सुपीक समजली जाते किंवा तिची उत्पादकता चांगली आहे असं समजलं जातं. म्हणजे वनस्पतीचा परिणाम तिथं होतो. दुसरा, गवत आणि शेंगा ज्या वनस्पतींना असतात आणि त्या वनस्पती ज्या प्रदेशामध्ये आढळतात त्या भागातील जमिनीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या घटकांचं प्रमाण जास्त असलेलं आढळतं. बघा, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे कुठल्या वनस्पती की गवत स्वरूपाच्या ज्या आहेत, गवत वर्गीय ज्या वनस्पती आहेत त्या, आणि ज्या वनस्पतींना शेंगा लागतात अशा वनस्पती ज्या मृदेमध्ये आपल्याला आढळतात त्या ठिकाणची मृदा किंवा त्या ठिकाणच्या मृदेमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या घटकांचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. जे मृदेचं जे तापमान आहे,
मृदेचं तापमान, जसं आपल्या शरीराचं तापमान असतं तसं मृदेचं सुद्धा एक तापमान असतं आणि ह्या तापमानावरती त्या प्रदेशातील अस्तित्वात असणारी वनस्पती हे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण त्या तापमानावरती वनस्पतीचा परिणाम होतो. आता हे मृदेचे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मामध्ये जैविक घटकांचा परिणाम झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. वनस्पती. दुसरं प्राणी जे आहेत, प्राणी. आता प्राण्यामध्ये कशाचा समावेश होतो की जसं उंदीर आहेत, घुशी आहेत, सस्या आहेत किंवा बिळामध्ये राहणारे जे प्राणी आहेत ते प्राणी, किंवा गांडूळ आहेत, मुंग्या आहेत, बरोबर, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कीटक आहेत. हे काय करतात तर ह्यांचं निवासस्थानच मृदेमध्ये असतं, ह्यांचं घरच त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेलं असतं. पहा, ससा बिळामध्ये राहतो, घुस बिळामध्ये राहते, उंदीर बिळामध्येही राहतो, बरोबर आहे. खेकडा असेल, खेकडा छोटेसे प्राणीच आहेत ना, एक साळींद्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बिळामध्ये राहणारे किंवा बीळ तयार करणारे जे प्राणी आहेत ते गांडूळ. आता हे प्राणी जमीन उकरतात, बीळ तयार करण्यासाठी, त्यांना घर तयार करण्यासाठी जमीन खणतात, की ज्यामुळं खडक असेल त्याचे बारीक कणात, बारीक तुकड्यात किंवा रेतीत रूपांतरित करतात, म्हणजे मृदेची निर्मिती करतात. बरोबर आहे, बरोबर. एकसंघ असणारा खडक ज्यावेळी दुभंगतो किंवा त्याचे लहान लहान तुकड्यामध्ये रूपांतर होते किंवा त्याचे बारीक रेतीत, कणात, छोट्या छोट्या कणातमध्ये रूपांतर होते, त्यावेळी ते मृदेचीच निर्मिती एक प्रकारची झालेली असते. प्राण्यांच्याकडून अशा प्रकारच्या मृदेची निर्मिती झालेली आपल्याला पाहावयास मिळते, म्हणजे हे यांत्रिक विदारणाची क्रिया आहे. तिसरं सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव, सूक्ष्मजीव म्हणजे काय की छोट्या छोट्या मुंग्या असतात, पहा, अत्यंत लहान असतात, की ज्या वारुळामध्ये राहतात किंवा वारुळ त्यांनी तयार केलेलं असतं. वाळवी असते, वाळवी. छोटे छोटे कीटक असतात की जे जमीन नेहमी पोखरत असतात आणि मग हे जमिनीचे, मातीचे कण अलग करत असतात किंवा बारीक बारीक खडकाचे, मातीचे कण ते निर्माण करीत असतात आणि त्यामुळे मृदा तयार झालेली आपल्याला पाहावयास मिळते. हा एक भाग झाला. दुसरी बाजू याची काय आहे की हे प्राणी असतील किंवा हे सूक्ष्म जीवजंतू असतील, जसं गांडूळ आहे, वाळवी आहे, कीटक आहेत, ह्यांनाही काहीतरी आयुष्य आहे. ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरती निर्माण झाले की ते अमर नाहीत, बरोबर आहे, अमर नाहीत. त्यांची विष्ठा असेल किंवा हे 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 ज्यावेळी ह्यांचं आयुष्य संपतं त्यावेळी ते जमिनीमध्येच असतात. म्हणजे जमिनीमुळे, यांच्यामुळं, प्राणी आणि सूक्ष्म कीटकांच्या जीवजंतूमुळं जमिनीला एक प्रकारे सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा होतो, म्हणजेच मृदा परिपक्व बनते, बरोबर आहे, किंवा मृदेची सुपीकता वाढते. पण यासाठी कालावधी फार मोठा लागतो, फार मोठा कालावधी लागतो. मग हे जमिनीमध्ये जैविक घटक जे आहेत की जे सजीव आहेत की ज्यांचा डायरेक्ट संबंध मृदेशी असतो, मृदेवरती ते अवलंबूनही असतात आणि शेवटी त्यांचा जन्म मृदेतून होतो आणि अंतही त्यांचा मृदेमध्येच होतो, मातीमध्येच होतो. त्यामुळं वनस्पतीमुळं, प्राण्यांच्यामुळं आणि सूक्ष्म जीवजंतूच्यामुळं जमिनीला सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा होतो आणि जमीन सुपीक बनते किंवा जमिनीची उत्पादकता वाढते. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे मूलभूत घटकामधला आज आपण 2 घटक पाहिले, एक हवामान आणि जैविक घटक. मृदेचे मूलभूत घटकांचा अभ्यास. भूगोलाच्या व्याप्तीमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की मृदेच्या मूलभूत घटकांचा अभ्यास केला जातो. त्याला आपण मृदा भूगोलाची व्याप्ती म्हणतो किंवा व्याप्तीमधला तो थोडासा छोटासा एक भाग आहे. विद्यार्थी मित्र,
आज या ठिकाणी आपण थांबतोय. पुन्हा भेटू पुढील लेक्चर्सला. तोपर्यंत तुम्ही सहभागी झालात याबद्दल आपले आभार. ओके, थँक्यू व्हेरी मच.